नमस्कार, स्वराजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात रक्षाबंधन विशेष थाळी क्रमांक 2। यामध्ये पोळी किंवा पुरी बरोबर खाण्यासाठी खूप मस्त अशी तर्रीदार फ्लावर, बटाटा आणि मटारच्या रस्सा भाजीची रेसिपी बघणार आहोत। त्यानंतर खमंग असे मेथी आणि उडदाच्या डाळीचे वडे, फोडणीचा ताक किंवा मठ्ठा, मस्त ताज्या मसाल्यापासून बनवलेला पावटा भात आणि मऊ लुसलुशीत अशा नारळी भाताची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग बघूयात आता याची कृती। आपण बघूयात अतिशय चविष्ट, झणझणीत आणि तर्रीदार अशी फ्लावर, मटर आणि बटाट्याच्या रस्सा भाजीची रेसिपी। अगदी लग्नामध्ये जशी बनते त्याच प्रकारची भाजीची रेसिपी आज आपण बघणार आहोत। पण त्यासाठी कुठलंही वाटण बनवणार नाही, अगदी साध्या पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहे। चला तर मग बघूयात आता याची कृती। भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे अर्धा पाव फ्लावर, एक मध्यम आकाराचा बटाटा आणि अर्धी वाटी मटार। हे सर्व साहित्य मी पाण्याने धुवून घेतलं आहे। सर्वप्रथम एका भांड्यामध्ये आपण हे मटर, फ्लावर आणि बटाटा घेऊया। यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे। अगदी थोडी हळद घालूया, अर्धा टीस्पून मीठ घालणार आहे। मिक्स करून घेऊ। आता मध्यम गॅसवर आपल्याला ह्या भाज्या मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायच्या आहेत। लग्नाच्या पंक्तीमध्ये किंवा आचारी हे करत असताना ते तेलामध्ये तळून घेतात, पण मग भाज्या खूप तेलकट होऊन जातात। घरच्या घरी आपल्याला बनवायचं असेल तर तुम्ही असं हळद मिठाच्या पाण्यामध्ये देखील हे उकळून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता याला उकळी आली आहे। आता मी यावर झाकण ठेवणार आहे आणि मध्यम गॅसवर हे मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता ह्या भाज्या अगदी मऊ शिजल्या आहे। बटाटा, फ्लावर अगदी मऊ झाला आहे। आता आपण गॅस बंद करू आणि हे बाजूला ठेवून देऊया। सर्वप्रथम कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया, जिरे, मध्यम आकाराचा कांदा, आता हा कांदा आपल्याला थोडा मऊ होईपर्यंत परतायचा आहे। एक टेबलस्पून अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहे। कांदा, आलं, लसूण मी थोडं परतून घेतलं। थोडंसं हलकासा याचा रंग बदलला आहे, खूप तांबूस नाही। आता यामध्ये 1 टेबलस्पून बेसन घालायचं आहे। बेसन घातल्यामुळे हे खूप मस्त मिळून येतं, वाटण वगैरे करायची अजिबात गरज नाही। आता ह्या बेसनासह आपल्याला हे मस्त परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता कांदा, लसूण, बेसन मस्त तांबूस झाला आहे। आता यामध्ये चिमूटभर हिंग घालूया। 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचे असे तुकडे करून घेतले आहे। ऑप्शनल आहे, आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल। आता यामध्ये 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो घालणार आहे। एक टीस्पून धणेपूड, 1 टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून खडा मसाला घालणार आहे। या खड्या मसाल्यामुळे याला खूप मस्त टेस्ट येते। खडा मसाला कसा बनवायचा हा मी दाखवला आहे, याचं सर्व साहित्य दाखवलं आहे, त्याची लिंक तुम्हाला देत आहे, नक्की बघा। हळद घालूया, चवीनुसार लाल तिखट,
आता हा टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे। या प्रकारे डावाच्या साहाय्याने हे थोडं मॅश करा। कुठलंही वाटण वगैरे बनवायची गरज नाही, खूप मस्त ही भाजी होते। तुम्ही बघू शकता टोमॅटो अगदी मऊ झाला आहे आणि या डावाच्या साहाय्याने मी हा असा मॅश करून घेतला, सॉफ्ट झाला आहे। आता यामध्ये 1 टीस्पून कसुरी मेथी घालणार आहे। कसुरी मेथीमुळे याला मस्त चव येते। 2 टेबलस्पून दही घालणार आहे। दही मी थोडं फेटून घेतलं, हे अगदी ताजं दही आहे, आंबट अजिबात नाही। आता आपल्याला सतत हे परतायचं आहे म्हणजे दही फाटणार नाही। ह्या मसाल्याला लागेल एवढं मीठ घालणार आहे। आपण भाज्यांमध्ये आधीच मीठ घातलं होतं, चवीनुसार इथे मीठ घाला। थोडं तेल सुटेपर्यंत हे परतून घेऊ। दही घातल्यामुळे याला खूप मस्त चव आणि टेक्स्चर देखील येतं। हे बघा मस्त तेल सुटलं आहे। आता आपण यामध्ये ह्या शिजवलेल्या भाज्या घालूया। यामध्ये गरम पाणी घालू। तुम्हाला यामध्ये रस्सा किती पातळ किंवा किती दाटसर हवा त्यानुसार पाणी घाला। यावर झाकण ठेवू आणि 4-5 मिनिटांसाठी हे शिजवून घेऊया, म्हणजे मसाला छान मिळून येईल। तुम्ही बघू शकता भाजी अगदी मस्त शिजली, छान तर्री आली आहे। कन्सिस्टन्सी देखील बघा अगदी व्यवस्थित आहे, खूप पातळ नाही आणि खूप घट्ट देखील नाही। आता आपण गॅस बंद करूया। सर्वात शेवटी कोथिंबीर, गरमागरम आणि तर्रीदार अशी फ्लावर मटार बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे। वडे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी उडीद डाळ। उडदाची डाळ पाण्याने स्वच्छ धुवून ती 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवली आहे। सर्वप्रथम आपण ह्या डाळीमधील पाणी काढून घेऊया। आता यामध्ये अजून थोडं पाणी घालूया आणि ही डाळ स्वच्छ धुवून घेऊ। मी ऑर्गॅनिक ह्या अनपॉलिश डाळ वापरत असते। हे बघा तुम्ही बघू शकता कुठे कुठे हे उडदाची सालीसह डाळ देखील यामध्ये आहे, पण ह्याचे वडे खूप मस्त होतात। आता ही डाळ या चाळणीवर आपण निथळत ठेवूया। आजकाल शहरात देखील ऑर्गॅनिक वस्तूंच्या दुकानांमध्ये अनपॉलिश डाळ विकत मिळतात, छान हेल्दी असतात आणि चव सुद्धा उत्तम असते। आता ही डाळ थोडी निथळवून घेऊया। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 2 मूठ भरून ही मेथीची भाजी। मेथीची भाजी निवडून पाण्याने स्वच्छ धुवून मी कापडावर सुकत ठेवली होती, छान कोरडी आहे, यामध्ये पाणी नाही, त्यामुळे आपल्याला ही व्यवस्थित बारीक कापता येईल आणि आपले वडे देखील सैल होणार नाही। त्यामुळे ही महत्वाची स्टेप आहे। ही मेथीची भाजी नेहमी करता कापडावर सुकवून वापरावी। सर्वप्रथम आपण ही भाजी कापून घेऊया। मेथी कापून झाली, हे बघा छान मोकळी आहे आणि बारीक कापल्या गेली। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 ते 7 लसूण पाकळ्या घालूया। 1 टीस्पून जिरे, ही भिजवलेली उडदाची डाळ घालूया। आता यामध्ये पाणी न घालता किंवा फक्त 1-2 टीस्पून पाणी घालून ही डाळ बारीक वाटून घ्या। हे सैलसर व्हायला नको, थोडी घट्टसरच ठेवावी। तुम्ही बघू शकता उडीद डाळ व्यवस्थित वाटून झाली, छान हलकी झाली आहे, बारीक आहे आणि सैल देखील नाही। आता आपण ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया। इथे
या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊ। यामध्ये चिमूटभर हिंग घालूया। हिंग घातल्यामुळे उडदाचे वडे पचायला देखील हलके होतात आणि याची चव देखील वाढते। थोडी हळद, चवीनुसार लाल तिखट घालूया, चवीनुसार मीठ, यामध्ये कापलेली मेथीची भाजी घालूया आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। इथे एक महत्त्वाची टिप्स आहे की वडे करताना वडे करायच्या आयत्या वेळी त्यामध्ये मीठ घाला। तुम्ही जर बराच आधी यामध्ये मीठ घालून ठेवलं तर मिठामुळे हे मिश्रण सैलसर होतं आणि वडे करता येत नाही। त्यामुळे ही महत्त्वाची टिप आहे। किंवा तुम्हाला जर हे लवकर मिक्स करून ठेवायचं असेल तर मिक्स केल्यानंतर हे मिश्रण फ्रीज मध्ये ठेवा, म्हणजे ते सैलसर होणार नाही। इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे। त्यातील 1 टेबलस्पून तेल यामध्ये घालूया। गरम तेल आपल्याला या मिश्रणावर घालायचं आहे। आता हे गरम तेल देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊ। थोडं तेलाचं मोहन घातलं की वडे खूप हलके होतात। हे बघा, हे व्यवस्थित मिक्स झालं आहे। वडे बनवून घेऊ। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे अशी जाड प्लास्टिकची पिशवी। तुम्ही दुधाची किंवा तेलाची पिशवी देखील इथे वापरू शकता। ह्याला थोडा पाण्याचा हात लावून घेऊ। पाण्यामध्येच बोट ओले करून आपण यातील थोडं मिश्रण घेऊ, या पिशवीवर ठेवूया। पाण्याने हात ओला करून आपल्याला हा वडा थापायचा आहे। हे बघा, हाताला थोडं थोडं पाणी घेऊन या प्रकारे पसरवत जा। एकसारखा आपल्याला हा वडा पसरवायचा आहे। किंचित जाडसर ठेवा। इथे गरम तेलामध्ये आपल्याला हा पिशवीवरचा वडा या प्रकारे उचलून सोडायचा आहे। हे बघा, या प्रकारे वडा तेलात फुलून वरती आल्यानंतर याला थोडं थोडं एका कडेने असं दाबत घ्या। खाली ढकला म्हणजे तो व्यवस्थित तळला जाईल। साध्या उडदाच्या वड्यांप्रमाणे हे मेथीचे वडे फार फुगत नाही, पण तरी छान हलके होतात। हे बघा, साइड टर्न करून घेऊ आणि या बाजूने देखील व्यवस्थित तळून घेऊ। गॅसची फ्लेम मध्यम ठेवा। जेव्हा आपण वडा घालतो तेव्हा तेल हे चांगलं गरम असावं, तेव्हा गॅसची फ्लेम हाय असावी आणि वडा घातल्यानंतर तो जेव्हा थोडा फुलून वरती येतो त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करा आणि मध्यम गॅसवर हे वडे तळा। खूप मोठ्या गॅसवर भरभर हे वडे तळले तर ते वर जळतात आणि आत कच्चे राहतात, छान खमंग होत नाही। आणि एकदम मंद गॅसवर तुम्ही तळले तर ते तेलकट होतात, तेल पितात। त्यामुळे ही महत्त्वाची गोष्ट आहे, ही लक्षात ठेवावी। वडा मस्त तळला गेला, छान खमंग झाला आहे। तुम्ही बघू शकता ह्याचा रंग खूप सुरेख आला आहे। आता आपण हा तेल निथळून काढून घेऊया। असे सर्व वडे मी आता तळून घेते। छान मस्त रंग आला। आता आपण हा काढून घेऊया। अतिशय चविष्ट आणि रुचकर असे उडीद डाळ आणि मेथीचे वडे तयार। सर्वप्रथम एका भांड्यामध्ये दही घेऊया। यामध्ये पाव टीस्पून काळं मीठ घालूया, 2 टीस्पून साखर। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता।
चवीनुसार मीठ, आपण काळं मीठ घातलं आहे, तो अंदाज घेऊन मिठाचं प्रमाण कमी अधिक करावं। आपण हे घुसळून घेऊया। हे बघा, हे व्यवस्थित घुसळून झालं। आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालूया। मठ्ठा खूप पातळ नको पण खूप घट्ट सुद्धा नको, मध्यम ठेवा आणि हे पुन्हा एक वेळा चांगलं घुसळून घेऊ। हे बघा, थोडं पाणी आणखी ऍड करते आहे। आता ठीक आहे। मठ्ठ्यामध्ये नेहमी करता थंडगार पाणी घाला। त्यानंतर आपल्याला फोडणीसाठी एक विशेष पेस्ट करून घ्यायची आहे। हे बघा, 2 लसूण पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा, 1 हिरवी मिरची आणि 2 लवंग खलबत्त्यामध्ये कुटून याप्रमाणे पेस्ट करून घ्या। या पेस्टमुळे मठ्ठ्याला अप्रतिम टेस्ट येते। फोडणीसाठी इथे मी 2 टीस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे। तेलाऐवजी तुम्ही तूप देखील घेऊ शकता, पण मठ्ठा थंडगार पाण्याने बनवलेला असल्यामुळे त्यामध्ये तूप थिजतं व तुपाचे गोळे गोळे वरती येतात, त्यामुळे शक्यतो तेल वापरावं। यामध्ये थोडी मोहरी घालूया, जिरे, आपण बनवलेली लसूण, आलं, हिरवी मिरची आणि लवंगची पेस्ट, चिमूटभर हिंग, गॅस बंद करू। लवंग आणि हिंगाचा खूप मस्त फ्लेवर येतो याला। यामध्ये 6 ते 7 कडीलिंबाची पानं, आणि थोडा बारीक कापलेला कोथिंबीर, ही फोडणी या ताकावर घालूया। अतिशय चविष्ट आणि सुमधुर असा मठ्ठा किंवा फोडणीचा ताक तयार। पावटे भात किंवा पावट्याच्या मसाला भाताची रेसिपी। आज आपण एक खास ताजा मसाला बनवून हा भात बनवणार आहोत, त्यामुळे तुम्हाला लग्नातील मसाले भाताची आठवण आल्याशिवाय राहणार नाही। खूप चविष्ट असा हा भात होतो। चला तर मग बघूयात आता याची कृती। पावटे भात बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी पावट्याचे दाणे, ताज्या शेंगा सोलून मी हे पावट्याचे दाणे निवडून घेतले आहेत, आणि 1 वाटी बासमती तांदूळ। तांदळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। सर्वप्रथम मोठ्या पसरट भांड्यामध्ये आपण हे तांदूळ धुवून घेऊया। पाणी घालून हे आपल्याला धुवून घ्यायचे आहे। अगदी हलक्या हलक्या हाताने धुवा, ह्याची कणी मोडायला नको। तांदूळ धुवून झाले, यातील सर्व पाणी मी निथळवून घेतलं आहे। आता आपण हे बाजूला ठेवून देऊ। भातासाठी सर्वप्रथम एक कोरडा मसाला आपण तयार करून घेऊ। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरं, हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे सुकं खोबरं थोडं हलक्या तांबूस रंगाचं झालं की त्यामध्ये अर्धा टेबलस्पून अख्खे धणे घालणार आहे। एक वेलची, हा थोडा दालचिनीचा तुकडा, 1 इंचापेक्षा थोडा जास्त आहे, 3 लवंग आणि 6 ते 7 काळी मिरी, फोडणीमध्ये अख्खे मसाले घातले की ते मध्येच दाताखाली येतात, त्यामुळे ह्या प्रकारचा मसाला करून तुम्ही घाला, अप्रतिम चव येते भाताला। आता आपल्याला हे अगदी खमंग भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हे छान तांबूस रंगावर भाजून झालं। छान थोडं डार्क होईपर्यंत भाजा, म्हणजे खमंग चव येते। आता आपण हे काढून घेऊया। इथे
मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला हे भाजलेला मसाला बारीक करून घ्यायचा आहे। पाणी न घालता आपल्याला असाच हा बारीक करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता हा मसाला इथे मी बारीक करून घेतला। इथे कुकर मध्ये साधारण 2 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवला आहे। आज आपण कुकर मध्येच हा भात बघूयात, फार पटकन होतो आणि सारखं सारखं बघायची आवश्यकता भासत नाही। तेल गरम झालं की त्यामध्ये 2 ते 3 तमालपत्र घालूया। 8 ते 10 काजूचे तुकडे, थोडंसं परतवून घेऊ म्हणजे काजू छान तळले जातील। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा घालत आहे, उभे उभे स्लाइसेस करून। चवीनुसार हिरवे मिरचीचे तुकडे, आता आपण हे थोडं परतवून घेऊ। अगदी लालसर हा कांदा करायचा नाही, बस थोडा मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे। फोडणीसाठी कुकर ठेवला की आपल्याला बाजूच्या गॅसवर पाणी देखील गरम करायला ठेवायचं आहे। हा कांदा थोडा मऊ झाला की यामध्ये पावट्याचे दाणे घालायचे आहे। दहा ते 12 कढीपत्त्याची पानं, एक मोठी चिमूट हिंग घालणार आहे, एक मोठी चिमूट हळद, आता हे देखील आपल्याला परतवून घ्यायचं आहे। हळद हिंग थोडं जास्त घाला म्हणजे कलर आणि चव खूप छान येते भाताला। हे बघा, हे पावट्याचे दाणे 2 ते 3 मिनिटांसाठी मी थोडे परतून घेतले। आता यामध्ये धुतलेला तांदूळ देखील घालू। आता हा तांदूळ देखील 1-2 मिनिटांसाठी आपल्याला भाजायचा आहे। हे बघा, हा तांदूळ देखील 1 मिनिटासाठी भाजून झाला। आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। 1 वाटी तांदळासाठी 2 वाट्या गरम पाणी मी घालणार आहे। पाण्याचं प्रमाण हे प्रत्येक तांदळानुसार कमी अधिक होऊ शकतं, त्यामुळे तुमच्या घरच्या तांदळाचा अंदाज घेऊन तुम्ही पाणी घाला। थोडा मोकळा मोकळा सुटसुटीत असा हा पावटे भात छान वाटतो, त्यामुळे मी 1-2 हे प्रमाण घालणार आहे। त्यानंतर आपण आत्ताच तयार केलेला हा मसाला, पूर्ण मसाला आपल्याला घालायचा आहे। चवीनुसार मीठ घालणार आहे। तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। खूप खूप छान अरोमा या मसाल्याचा असतो। अगदी ताजा ताजा बनवलेलाच मसाला नेहमी करता मसाले भातासाठी वापरा। झाकण बंद करूया। आणि मध्यम ते मोठ्या गॅसवर आपल्याला 2 शिट्या काढायच्या आहे। त्यापेक्षा अधिक करू नका, 2 शिट्यांमध्येच हा भात शिजतो। हे बघा, भात मस्त शिजला आहे। आता सर्वात शेवटी यावर 1 टेबलस्पून साजूक तूप घालणार आहे। ह्या तुपामुळे ह्या भाताची चव खूप वाढते, पण ऑप्शनल आहे। आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल। त्यानंतर कोथिंबीर घालूया। बघा किती छान मस्त
दाणा दाणा मोकळा असा हा भात झाला आहे। मी यामध्ये आलं लसूण वगैरे घालत नाही। ह्या सर्व मसाल्यांचीच खूप मस्त चव येते, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये आलं लसूण पेस्ट वापरू शकता। हे बघा, छान शीत शीत मोकळं असं हा भात झाला आहे। गरमागरम आणि चविष्ट असा पावट्याचा मसाले भात तयार। तुम्ही यावर खोवलेला ओला नारळ आणि कोथिंबीर घालून सर्व करा, अप्रतिम लागतो। नारळी पौर्णिमेनिमित्त खास अतिशय चविष्ट मऊ आणि मोकळा असा नारळी भाताची रेसिपी। भात बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी तांदूळ। या ठिकाणी मी हा बासमती तांदूळ वापरणार आहे। ह्याऐवजी तुम्ही काली मूछ किंवा आंबे मोहर कुठलाही मोकळा शिजणारा तांदूळ वापरू शकता। सर्वप्रथम पसरट भांड्यामध्ये आपण हा तांदूळ घेऊया। हलक्या हाताने 2 वेळा हा तांदूळ व्यवस्थित धुवून घेऊ। अगदी हलक्या हलक्या हाताने धुवा। तांदूळ 2 वेळा धुवून झाले। आता या प्रकारे चाळणीवर आपल्याला हे निथळवून घ्यायचे आहे, जेणेकरून यातील पाणी निघून जाईल। हे तांदूळ जरा मुरण्यासाठी आणि यातील पाणी पूर्णपणे निथळून जाण्यासाठी आपण 15 ते 20 मिनिटांसाठी हे असेच बाजूला ठेवून देऊ। असे केल्याने तांदूळ व्यवस्थित मुरतो आणि भात पटकन शिजतो। हे बघा, या प्रकारे तिरपं ठेवून आता आपण हे बाजूला ठेवून देऊया। त्यानंतर आपल्याला लागणार आहे साधारण 2.25 वाटी नारळाचं दूध। नारळ खवून त्यामध्ये थोडं कोमट पाणी घालून ते कापडाने पिळून त्याचं दूध काढून घेतलं आहे। हे बघा, हे घट्टसर दूध मी 2 वाट्या मोजलं आहे। 1 वाटी तांदूळासाठी 2 वाटे दूध। प्रत्येक तांदळानुसार हा दुधाचा अंदाज कमी अधिक होऊ शकतो, त्यामुळे तुमच्या घरच्या तांदळाचा अंदाज घेऊन तुम्ही हे दुधाचं प्रमाण ठरवा। मी शक्यतो दुप्पट घालते, म्हणजे व्यवस्थित भात शिजतो। आणि हे पाव वाटी थोडं पातळ असं नारळाचं दूध आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 वाटी गूळ। 1 वाटी तांदळासाठी मी बरोबर 1 वाटी गूळ घेणार आहे, म्हणजे जेवढाच तेवढा। गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। या 1 वाटी गुळामध्ये हे पाव वाटी पातळ जे नारळाचं दूध आहे ते आपण घालूया। आणि हा गूळ या दुधामध्ये विरघळण्यासाठी आपण जरा 10-15 मिनिट हे बाजूला ठेवून देऊ। तांदूळ धुवून झाले की लगेचच हा दुधामध्ये गूळ देखील भिजत ठेवावा, म्हणजे हा गुळाचं व्यवस्थित पाणी तयार होईल। हे बघा, हे तांदूळ पूर्णपणे निथळले, छान मोकळे असे झाले आहे। आता आपण भात करायला घेऊया। सर्वप्रथम कुकर मध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप मी गरम करायला ठेवणार आहे। हे घरचंच तापवलेलं अगदी ताजं तूप आहे। ह्याची चव खूप मस्त वाटते। आज आपण कुकर मध्येच भात करूया, म्हणजे सारखं सारखं बघायची आवश्यकता पडत नाही। तूप गरम झालं की यामध्ये 3 ते 4 लवंग घालूया। 2 टेबलस्पून ओल्या नारळाचे काप। हे बघा, अगदी पातळ असे काप मी करून घेतले आहे। दाताखाली हे काप खूप मस्त वाटतात खायला, पण ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातले तरी चालेल। हे नारळाचे काप आपण थोडे हलके तांबूस होईपर्यंत परतून घेऊ। खूप खमंग चव येते या ओल्या नारळाच्या कापाची। नारळाचे काप हलक्या तांबूस रंगाचे झाले। आता यामध्ये 8 ते 10 काजू घालूया। हे निथळवलेले तांदूळ
आता अगदी 2 मिनिटांसाठी हे तांदूळ आपण थोडे परतवून घेऊ। खूप देखील भाजू नका। हे तांदूळ आपण धुवून घेतलेले असल्यामुळे हे खूप नाजूक झालेले असतात आणि ह्याचे तुकडे होतात। हे बघा, हे तांदूळ जरा भाजून झाले। आता यामध्ये चिमूटभर मीठ घालणार आहे। नारळी भात जरी गोड असला तरी त्यामध्ये थोडंसं मीठ घालावं, म्हणजे त्याची चव अजून वाढते। मिक्स करू। आता यामध्ये 2 वाटी नारळाचं दूध घालणार आहे। आता या नारळी भाताची चव वाढावी आणि याला छानसा रंग यावा त्यासाठी मी यामध्ये केशर घालणार आहे। 10 ते 12 केशर कांड्या मी 2 टीस्पून पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या। बघा किती सुंदर रंग याचा आला आहे। केशर घालणे हे ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत नसेल किंवा नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता। हे अगदी कंपल्सरी नाही। झाकण बंद करू। आणि मध्यम गॅसवर फक्त 2 शिट्या काढायच्या आहे। 2 शिट्यांमध्येच भात व्यवस्थित शिजतो। हे बघा, कुकर थंड झाला आहे। आता आपण हा उघडून घेऊया। तुम्ही बघू शकता हा भात अगदी व्यवस्थित शिजला, छान मोकळा आहे। कुकरमध्ये लावल्यामुळे याला सारखं सारखं बघावं लागलं नाही। हे बघा, अगदी हलक्या हलक्या हाताने हा थोडा सुट्टा करून घेऊया। हे बघा, इथे हा गूळ देखील नारळाच्या दुधामध्ये व्यवस्थित विरघळला आहे। आता आपण हा गाळून घेऊया। गुळामध्ये काही कचरा असला तर तोही निघून जातो आणि भात अधिक मऊ होण्यासाठी हे उपयुक्त आहे। आता यामध्ये 1 टेबलस्पून बेदाणे घालूया। मी सुरुवातीलाच बेदाणे घातले नाही कारण ते बेदाणे शिजल्यावर खूप गिळगिळीत होतात। अर्धा टीस्पून वेलची पूड, चिमूटभर जायफळाची पूड। जायफळामुळे खूप मस्त टेस्ट येते या भाताला। 1 टेबलस्पून तूप घालूया। आणि हे व्यवस्थित मिक्स करू। एक वाटी गुळासाठी पाव वाटीच नारळाचं दूध वापरायचं आहे। त्यापेक्षा अधिक घेऊ नका कारण हे गुळाचं पाणी जास्त होता कामा नये। घट्टसर दाटसर असं हे गुळाचं पाणी करावं। हे बघा, या गुळाच्या पाण्यामध्ये हा भात व्यवस्थित भिजला। आता आपण कुकरचं झाकण बंद करूया। गॅस पुन्हा ऑन करणार आहे। आता मध्यम गॅसवर याला थोडं प्रेशर येईपर्यंतच आपल्याला हे ठेवायचं आहे। खूप अधिक शिजवायचं नाही किंवा शिट्या देखील काढायच्या नाही। भात ऑलरेडीच मऊ शिजला आहे। हा गूळ या भातामध्ये व्यवस्थित मुरण्या इतपतच आपल्याला हे फक्त ठेवायचं आहे। हे बघा, कुकरला व्यवस्थित प्रेशर आलं। आता आपण गॅस बंद करूया। आपण झाकण उघडण्याचा प्रयत्न केला तरी आता हे झाकण उघडले जाणार नाही। गॅस बंद करूया आणि अर्धा तासासाठी हा कुकर असाच आपण बाजूला ठेवून देऊ। गूळ अगदी व्यवस्थित भातामध्ये मुरेल। हे बघा, साधारण अर्धा तासानंतर हा गूळ या भातामध्ये व्यवस्थित मुरला। छान मोकळा देखील आहे भात आणि मऊ देखील आहे। नारळी भात जेवढा मुरतो तेवढी त्याची चव अजून वाढत जाते। अतिशय चविष्ट मऊ आणि मोकळा असा नारळी भात तयार।
ह्यावर साजूक तूप घालून तुम्ही खा। हा भात गरमागरम खाण्यापेक्षाही तो मुरल्यानंतर अजून छान वाटतो। तुमच्या आवडीनुसार तुम्ही हा भात खाऊ शकता। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।